Hello friends, today's lecture discuss about the and solve the examples on cutting parameters. We were discussed about the cutting parameters such as three cutting parameters like that: cutting speed, feed, depth of cut. ओके. आणखीन याच्यामध्ये आता एक आहे ते मशीनिंग टाईम आपण याच्यामध्ये डिटरमाइन करायचं आहे किंवा फाइंड आउट करायचं आहे. याच्यावर आपण एक्झाम्पल बघणार आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया, पुन्हा एकदा ते कटिंग पॅरामीटर्स कोणकोणते आहेत आणि त्याचं फॉर्म्युलेज काय काय आहेत ते आपण बघणार आहे. फर्स्ट वन इज द कटिंग स्पीड. Cutting speed in drilling operation refers to the peripheral speed of a point on the surface of the drill in contact with the work. तर कटिंग स्पीड म्हणजेच काय, ड्रिलिंग ऑपरेशन ज्यावेळी करणार आहे त्यावेळी पेरिफेरल स्पीड ऑफ अ पॉईंट ऑन द सरफेस ऑफ द ड्रिल इन कॉन्टॅक्ट विथ द वर्क. ड्रिल म्हणजे ड्रिल टूल आणि वर्कपीस याच्यामधला कॉन्टॅक्ट, त्याच्यामधलं जे स्पीड आहे ड्रिल टूलला असणारं ते स्पीड मीन्स कटिंग स्पीड रेफर्स टू ड्रिलिंग ऑपरेशन. ओके. आता याच्यामध्ये बघा, कटिंग स्पीड जे आहे त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे एसनं. एस दॅट इज एस इज इक्वल टू पेरिफेरल स्पीड. ओके. एस इज इक्वल टू पाय डी एन. याच्यामध्ये आहे बघा, पाय डी एन डिवायडेड बाय 1000 आर पी एम. हे आर पी एममध्ये आपण मोजलं जातं, रिव्हॉल्युशन पर मिनिट. रिव्हॉल्युशन पर मिनिट. डी इज इक्वल टू ड्रिल डायमीटर इन एम एम. ड्रिल डायमीटर इन एम एम म्हणजेच काय, ड्रिल टूल जे आहे आपण जे होल प्रोड्यूस करण्यासाठी यूज करणार आहे ड्रिलिंग मशीनवर, ते ड्रिल टूल जे आहे त्याचा डायमीटर मीन्स स्मॉल डी. स्मॉल डीनं त्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. एन कॅपिटल एन स्पिंडल स्पीड इन आर पी एम. स्पिंडल स्पीड. Capital N means spindle speed. S means peripheral speed. Okay. So cutting speed S is given by pi dn divided by 1000 in RPM. In RPM. Okay. Next आहे बघा feed. Feed. It is the distance of a drill moves parallel to axis into the work in each revolution. तर फीड म्हणजेच काय, एका रिव्हॉल्युशनला स्पिंडलच्या एका रिव्हॉल्युशनला किती एम एम आपण मटेरियल रिमूव्ह करणार आहे ते जे डिस्टन्स आहे त्याला आपण फीड म्हणतोय. त्याला काय म्हणतोय, फीड म्हणतोय. ओके. इट इज एक्सप्रेस्ड इन एम एम पर रिव्हॉल्युशन. एम एम पर रिव्हॉल्युशन. ओके. ऑल्सो फीड कॅन बी एक्सप्रेस ॲज फीड इन एम एम पर मिनिट. एम एम पर मिनिटमध्ये सुद्धा एक्सप्रेस करू शकतो किंवा एम एम पर रिव्हॉल्युशनमध्ये. रिव्हॉल्युशन कन्सिडर केलं तर इच रिव्हॉल्युशन हाऊ द डिस्टन्स ड्रिल मूव्स. द डिस्टन्स ड्रिल मूव्स, किती डिस्टन्सला ड्रिल मूव्ह झालेला आहे त्याला आपण फीड म्हणतोय रिव्हॉल्युशन कन्सिडर केलं तरी. आणि मिनिट पर मिनिट आपण किती डिस्टन्स मूव्ह करणार आहे त्यावेळी आपण एम एम पर मिनिटने एक्सप्रेस करणार आहे. ओके. नेक्स्ट, फीड इन एम एम पर मिनिट इज इक्वल टू फीड इन एम एम पर रिव्हॉल्युशन इंटू एन. एन मीन्स स्पिंडल स्पीड इन आर पी एम. एम एम पर मिनिटमध्ये घ्यायचं झालं तर एम एम पर रिव्हॉल्युशन इंटू स्पिंडल स्पीड घ्यायचं आहे आपण. ओके. असं घ्यायचं आहे. ओके. नेक्स्ट, डेप्थ ऑफ कट. इन ड्रिलिंग ऑपरेशन
The depth of cut is measured at right angles to the axis of the drill. The direction of feed, the depth of cut, फीडच्या डायरेक्शनला डेप्थ ऑफ कट म्हणजेच काय, किती म्हणजे एका फीड मोशनमध्ये किती एम त्यावरलं मटेरियल रिमूव्ह होणार आहे. आणि राईट अँगल्स टू द ॲक्सिस ऑफ द ड्रिल, राईट अँगल्स टू द ॲक्सिस ऑफ द ड्रिल म्हणजे ते कसं असणार आहे, ड्रिल आणि वर्कपीस हे एकमेकाला कसे आहेत, परपेंडिक्युलर आहेत. ओके, तो किती कट जाणार आहे. ओके, आता याच्यामध्ये बघा ड्रिलिंग मशीनमध्ये डेप्थ ऑफ कट इज इक्वल टू ड्रिल डायमीटर डिवायडेड बाय 2. ड्रिल डायमीटर डिवायडेड बाय 2, that is the depth of cut. Next, machining time. In drilling operation, the machining time is given by, it is expressed is capital T. capital T एक्सप्रेस केलेला, रिप्रेझेंट केलेला आहे मशीनिंग टाइम. कॅपिटल T इज इक्वल टू कॅपिटल L डिवायडेड बाय N इंटू F. आणि टाईम जो आहे तो मिनिटमध्ये आपण मेजर करणार आहे. तर N मीन्स ड्रिलिंग टूल RPM, म्हणजेच काय, स्पिंडल स्पीड RPM. कॅपिटल L लेंथ ऑफ ॲक्सियल ट्रॅव्हल ऑफ ड्रिल इन mm. लेंथ ऑफ ॲक्सियल ट्रॅव्हल of drill in mm. F means feed per revolution in mm. mm per revolution. कॅपिटल L फाइंड आउट करणार आहे आपण. कॅपिटल L इज इक्वल टू स्मॉल l प्लस a. स्मॉल l मीन्स थिकनेस ऑफ वर्कपीस इन mm. वर्कपीसची थिकनेस काय घेणार आहे, वर्कपीसची थिकनेस घेणार आहे इन mm. ए इक्वल ॲप्रोच ऑफ ड्रिल. आता हा ॲप्रोच फाइंड आउट करण्यासाठी 0.3 इंटू डी. 0.3 इंटू डी. डी मीन्स डायमीटर ऑफ द टूल. ओके, डायमीटर ऑफ द टूल. Yes, A is equal to 0.3 D and D is equal to diameter of drill in mm. थोडंसं हे बघून घ्या. कटिंग स्पीड πdn divided by 1000 in RPM. D is equal to drill diameter in mm. N is equal to spindle speed in RPM. S is equal to peripheral speed. Then feed in mm per minute is equal to feed in mm per revolution into spindle speed. Okay, depth of cut is equal to drill diameter divided by 2. Machining time, capital T is equal to L divided by N into F in minute. N drilling tool RPM, the spindle speed. L length of the axial travel of drill in mm. F feed per revolution in mm. Here capital L is equal to small l plus a. Small l means thickness of workpiece in mm. A is equal to approach of drill. Standard value क्या है 0.3 into D. And small d is equal to diameter of drill in mm. फर्स्ट एक्झाम्पल आपण बघणार आहे. फाइंड आउट द मशीनिंग टाइम टू ड्रिल अ होल 50 mm deep in mild steel plate. Find out the machining time to drill a hole 50 mm deep in mild steel plate. Drill diameter is 20 mm.
cutting speed is 30 rpm, 30 rpm and feed is 0.10 mm per revolution. त्याच्या याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा. मशीनिंग टाईम फाइंड आउट करायला सांगितलं आहे. मशीनिंग टाईम फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. आता होल 50 mm डीप, 50 mm डीपचं होल स्टील प्लेटला मारायचं आहे. ओके. नेक्स्ट म्हणजेच काय आहे 50 mm डीप इन माइल्ड स्टील प्लेट, म्हणजेच त्या वर्कपीसची थिकनेस किती आहे 50 mm. किती आहे 50 mm, म्हणजे त्या 50 mm ला थ्रूआउट होल मारायचा आहे किंवा 50 mm पर्यंत होल मारायचा आहे. म्हणजेच काय आलं स्मॉल एल. ड्रिल डायमीटर इज 20 mm, ड्रिल डायमीटर इज 20 mm. म्हणजेच काय स्मॉल डी इज इक्वल टू 20 mm. कटिंग स्पीड इज 30 rpm, कटिंग स्पीड इज 30 rpm. कटिंग स्पीड म्हणजेच काय एस, एस इज इक्वल टू 30 rpm. अँड फीड इज इक्वल टू 0.10 mm पर रिव्हॉल्युशन. ओके. गिवन डाटामध्ये काय काय आलं बघा. एस 30 rpm, एफ 0.10 mm पर रिव्हॉल्युशन. ओके. देन स्मॉल एल, स्मॉल एल जे आहे ते 50 mm, 50 mm आला. देन फर्स्ट फाइंड आउट द कॅपिटल एल, find out the capital L. Length of the axial travel of drill in mm, axial travel of drill in mm. कॅपिटल एल फाउंडेट करणार आहे आपण. आपल्याला एन माहीत नाही, एन काढायचं आहे, त्यानंतर टी काढायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला कॅपिटल एल मीन्स लेंथ ऑफ ॲक्सियल ट्रॅव्हल ऑफ ड्रिल इन ड्रिल, लेंथ ऑफ ॲक्सियल ट्रॅव्हल ऑफ ड्रिल म्हणजे त्याची लेंथ काढायची आहे, त्याची लेंथ काढायची आहे ड्रिलची. कॅपिटल एल इज इक्वल टू स्मॉल एल प्लस ए, स्मॉल एल प्लस ए. ड्रिल डायमीटर आहे 20 mm, स्मॉल एल 50 mm म्हणजे थिकनेस ऑफ वर्कपीस 50 mm आहे. 0.3 इंटू 20, 50 प्लस 0.3 इंटू 20. तर याचा ॲन्सर आला आहे बघा 56 mm, 56 mm. लेंथ काढायची आहे 56 mm. वी नो कटिंग स्पीड एस इज गिवन बाय, आता एस म्हणजे काय आहे पाय डी एन डिवायडेड बाय 1000 rpm इज इक्वल टू. तर याच्यामध्ये आलं बघा पायची स्टँडर्ड व्हॅल्यू आहे 3.14 इंटू 20 इंटू एन divided by 1000, divided by 1000. Capital N is equal to 477 rp. पुन्हा एकदा कॅपिटल एन मीन्स स्पिंडल स्पीड आपण काढलेला आहे 477 rpm. कॅल्क्युलेट करा, व्हॅल्यू येऊन जाईल. The next machining time. Machining time capital T. T is equal to L, capital L divided by N into F. आणि मशीनिंग टाईम आपल्याला मिनिटमध्ये काढायचं आहे. कॅपिटल एल लागला बघा 56 mm डिवायडेड बाय स्पिंडल स्पीड 477 इंटू 0.10 इंटू 0.10. मशीनिंग टाईम आलेला आहे 1.17 मिनिट, 1.17 मिनिट. इट इज द मशीनिंग टाईम. पुन्हा एक आपण एक्झाम्पल बघणार आहे. सेम एक्झाम्पल आहे, सेम आपल्याला मशीनिंग टाईम काढायचा आहे. कॅल्क्युलेट द मशीनिंग टाईम फॉर मेकिंग 4 होल्स ऑफ 16 mm diameter each on a flange of 30 mm thickness.
30 mm thickness. Given cutting speed 22 rpm. Feed 0.2 mm per revolution. Approach of drill 0.3 d, where d diameter of drill. याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे. ॲप्रोच ऑफ ड्रिल ए 0.3 इंटू डी दिलेला आहे. डी आहे बघा होल ऑफ 16 mm डायमीटर इच ऑन अ फ्लॅन 30 mm थिकनेस, म्हणजे 30 mm थिकनेस दिलेला आहे, जे स्मॉल एल दिलेला आहे थिकनेस ऑफ वर्कपीस. फ्लॅंज आहे, त्या फ्लॅंजला आपल्याला काय करायचं आहे, 4 होल पाडायचे आहेत. 4 होल पाडायचे आहेत. कटिंग स्पीड दिलेला 22 rpm. फीड दिले 0.2 mm पर रिव्हॉल्यूशन. ए दिलेला आहे 0.3 d. 0.3 d मीन्स d इज इक्वल टू 0.3 इंटू 16. होलचा डायमीटर आहे 16, म्हणजे होलचा डायमीटर आहे 16, म्हणजे ड्रिल टूलचा डायमीटर आपल्याला 16 mm लागणार आहे. 4.8 mm आला ॲप्रोच ऑफ ड्रिल. कॅपिटल एल, फर्स्ट वन find out the capital L means length of the axial travel. Small l plus a is equal to 30 plus 4.8. 30 plus 4.8. कॅपिटल एल आपल्याला मिळेल. ओके, ते हे सांगितलं आपण तिथं 34.8 घेऊ शकतो. ओके, नेक्स्ट कटिंग स्पीड दिलेला आहे, फीड दिलेला आहे, डी दिलेला आहे. कटिंग स्पीड S is equal to pi dn divided by 1000. पायची स्टँडर्ड व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कटिंग स्पीड आपल्याला 22 दिलेला आहे. 22 इज इक्वल टू 3.14 इंटू 16 इंटू कॅपिटल एन मीन्स स्पिंडल स्पीड डिवाइड बाय 1000. त्याच्या थ्रू आपल्याला काय होईल, स्पिंडल स्पीड फाइंड आउट होईल. आता याच्यामध्ये आले बघा, स्पिंडल स्पीड एन इज इक्वल टू 438 rpm. Machining time for one hole. Machining time for one hole. Capital T is equal to capital L divided by n into f. Capital L divided by n into f in minute. 34.8 divided by 438 into 0.2 फीड दिलेला आहे. सो लास्ट मशीन टाइम कॅल्क्युलेट इज 0.39 मिनिट. 0.39 मिनिट. याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल येऊ शकतं ड्रिलिंग मशीनवरनं मशीन टाइम फाइंड आउट करण्यासाठी. So study these examples.